हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ 7वा अरण्यलिपी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे अरण्यलिपी म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे। याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे जंगलात जरी आपल्याला प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात, त्या खानाखुणा म्हणजेच अरण्यलिपी होय। बघा मित्रांनो, या ठिकाणी जंगलात जरी आपल्याला काही प्राणी दिसले नाहीत तरी त्यांचे जे पायांचे खानाखुणा असतात त्या सर्वत्र विखुरलेल्या असतात, त्या खानाखुणा म्हणजेच अरण्यलिपी होय। पाहूया मित्रांनो, या ठिकाणी पुढील प्रश्न, वाघांची गणती कशावरून केली जाते? याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघाची गणती केली जाते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देत असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्या अंतरातून वाळूवरून चालतो, अशा पाऊलवाट तपासाव्या। नदी नाल्यात ओल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात, त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो? या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात तर परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो। वाघाचा मागच्या पंजा चौकोनी असतो, त्यांची लांबी रुंदी सारखी असते, परंतु वाघिणीच्या मागच्या पायात तळवा आयताकृती असतो, रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखतात? याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पसलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळून येतात, त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। याच्यातील जो काही पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत, ते कसे चालतात, ते काय खातात, तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा आणि तुमचे अनुभव या ठिकाणी लिहा। या ठिकाणी मित्रांनो याचं जे काही उत्तर येणार आहे ते म्हणजे माझ्या घरी मोती नावाचे छोटेसे कुत्र्याचे पिलू आहे। पांढरे शुभ्र आणि गोंडस दिसणाऱ्या या पिलाचा घरात सर्वांनाच लळा लागला, त्याचे चालणे रुबाबदार आहे, तो चपाती, बिस्किट, पेडिग्री, पाव इत्यादी पदार्थ खातो, पण त्याला सर्वात जास्त दूध आवडते। दूध येण्याच्या वेळेला मोती आतुरतेने दूधवाल्याची वाट बघतो, तेव्हा तो सारखा इकडे तिकडे फिरत राहतो। दूध आल्याबरोबर मोती जोर जोरात उड्या मारतो आणि शेपटी हलवतो। नेहमी येणाऱ्या व्यक्तींना आणि अनोळखी व्यक्तींना तो लवकर ओळखतो, नवीन दिसणाऱ्या व्यक्तींना तो घरात येऊ देत नाही। कुणालाही न भिणारा मोती मी मोती म्हणून जोरात हाक मारल्याबरोबर माझ्याकडे धावत येतो। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता अरण्यलिपी, या प्रकरणाचा आपण संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।